ओके मित्रांनो, तर आपण सदलग फायनली पोहोचलेलो आहे बघा ओमलिंगला मोटरेबल पार्क, जे की वर्ल्डचा सगळ्यात हायेस्ट रोड आहे, एकदम उंचावरती सगळ्यात बर्फ पडायला चालू या. हे बघू शकता तुम्ही. ह्याची जी हाईट आहे ही हाईट येते या 19,024 फूट ह्याची उंचीवरती हाईट आहे ह्याची. तर इथं पोहोचलेलं सदलग आपण भारताचा सगळ्यात खतरनाक इलाक्यामध्ये मी सदलग सायकलिंग करतो या. मला रात्री असा सीन झाला होता इथं मी टेंट लावलं होतं आणि इथनं रोड आहे तिकडं. हे गेटमधनं आम्ही आत आलो होतो. ही क्लिनिक आहे, ही बंद पडलेलं आहे, ठीक आहे. आणि तो रोड आहे तिकडं जाणारा असाच. तर मग आम्ही इथनं जाताना इथनं आत त्याला तो परमिशन घेतली नव्हती. हा म्हणला होता परमिशन घेऊ, पण मी म्हणलं परमिशन घ्यायची काही गरज नाही कुणाची. इथनं आलो, ही बंद आहे सगळं, कंपाऊंड आहे इथं आम्ही राहिलो होतो रातच्याला. आणि रात्री मला 11 वाजता मला रात्री इथं हसायचा आवाज यायला लागलं. अजून लोक मला भीती वाटते, हसायचा आवाज यायला लागलं. नंतर ना अजून परत कुत्रे भोकायचा आवाज यायला लागलं, मोठ्या मोठ्या हसायची कडनं सगळी कोणी. परत नंतर मग मी आयांबाईच्या नावानं चांगलं म्हणलं आणि म्हणलं की गायत्री मंत्र म्हणला मी, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हे मंत्र म्हणला मी. नंतर ना आवाज बंद झालं. भाई तेरे को आवाज आ रही थी रात में? तेरे को आवाज आ रही थी रात में? आवाज आ रही थी ना. रात्री 11 वाजता खतरनाकमध्ये आवाज आला. इथनं पुढं कधी पण थांबताना परमिशन घ्या. बघा ही इतकी चांगली जागा असून फक्त बंद आहे ही. हर महादेव. चला इथं निघतो, टेंट काढतो आधी. हीच ती रोड आहे इथं मित्रांनो, ही बघून घ्या, हीच ती रोड आहे. इथे चांगली चांगली बायकर सायकलिस्ट चांगली गमते ती. कारण की हा 70 किलोमीटरचा पूर्ण एरिया आहे, जी पूर्ण असा रोड आहे. 70 किलोमीटर पूर्ण असं आहे. ही तुम्हाला गाडीचं टायरचा वन बघून जायला लागतंय. नाही तर हॉटेल ना काय आहे, नुसतं आपण आहे. बेकार कंडिशन आहे. मायापेक्षा तर पाणी पण नाही जास्त, जेवण पण नाही केलं. 70 किलोमीटरपर्यंत हॉटेल हे नाही, काय नाही. काय करता तरी पण एक हिंमत आहे. त्याला फोनला 2 दिवस झाले नेटवर्क नाही, काय नाही. 2 दिवस झालं फोन बिन सगळं बंद आहे माझं. चला तरी निघू. कुछ तो खाता है यार, बंदा बोल रहा है. ये जो रोड इज टपेज 70 किलोमीटर अलावा, इसके अलावा कुछ अपने पास रास्ता नहीं है अभी. थैंक यू. थैंक यू. Gin oil. पत रोड तर काय बेकार लागलाय. टोटल रोड असताच आहे, सायकल चालत नाही नीट. यार पाणी लय जपून वापरावं लागतंय. इथं पाणी आहे 30 किलोमीटरपर्यंत अजून. ओके भर दे उसमें तो है. अरे उसमें है, लेकिन अपने को 30 किलोमीटर चलाना है ना. 30 किलोमीटर तक ये चलाना है अपने को. 30 किलोमीटरपर्यंत कोण नाही, काय नाही. पूर्ण भारताचा सगळ्यात खतरनाक इलाक्यामध्ये मी सध्या सायकलिंग करतो या. काय करावं काय समजा नाही. पूर्ण बंजर इलाका आहे, ना खायला ना प्यायला काय नाही. हे बघा पूर्ण जड आहे. या असल्या रेगिस्तानामध्ये आम्ही. डोकं दुखायला लागलंय माझं. मराठी माणूस हार मारत नाही कधी. त्याला मराठी माणूस हार मारत नाही. भारतातल्या सगळ्यात खतरनाक इलाक्यामध्ये सगळं मी सायकलिंग करत आहे. जी आपल्या भारताची बाउंड्री आहे ती माझ्यापासून बरोबर इथून फक्त जास्तीत जास्त 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर इथून आपल्या भारताची बाउंड्री आहे. इथून सायकलिंग करतोय मी. एकदम खतरनाक रोड, महाराष्ट्रातला पहिला माणूस या रोडमधून सायकलिंग करतोय. महाराष्ट्रामधून सायकल चालवत इथपर्यंत आणली आहे 10,000 किलोमीटर. रोड तर इतका बेकार रोड आहे, काय करावं काहीच कळ नाही. ह्या रोडनं जायचं आहे, पूर्णपणे हॉटेल नाही ना काय नाही. जास्त टाइम वेस्ट न करता इथनं निघूया. तर आपण सदलग फायनली पोहोचलेलो आहे बघा ओमलिंगला मोटरेबल पार्क, जे की वर्ल्डचा सगळ्यात हायेस्ट रोड आहे, एकदम उंचावरती सगळ्यात बर्फ पडायला चालू या. हे बघू शकता तुम्ही. ह्याची हाईट आहे ही हाईट येते या
19,024 फूट ह्याची उंचीवरती हाईट आहे ह्याची. तर इथं पोहोचलेलं असत लगा आपण हे बघू शकता. फोटो खींचो. दोन्ही सायकल लोड केलं आहे. उमलिंगला स्टॉपला क्लिअर पूर्णपणे झाला आहे. इथं बर्फ पडण्यात थोड्या वेळात पूर्णपणे वेदर चेंज होणार आहे. तो रोड आपण त्या रोडनं आलो आहे. आपण ह्या गाडीवर सायकल लोड करून आपण हल्ल्यामध्ये जाणं नाही. आपण डायरेक्ट आता सायकल लोड करून तुम्ही म्हणता नाही चुकीचं आहे, पण चुकीचं काहीच लग नाही. रिस्क घेण्यात काही फायदा नाही सध्याला, कारण की इथं बर्फ पडायला थोड्या वेळ चालू होणार नाही. त्यामुळेच लग मी सायकल लोड केले अशा प्रकारे. हा उमलिंगला स्टॉप जो की वर्ल्डचा सगळ्यात हाय स्टॉप आहे. ओके, सायकल बांधतो आणि जातो. चला चालू आहे, त्यामुळं मी म्हणलं होतं इथं सायकल लोड करायला लागणार नाही. आता सध्या लोड केली सायकल. हे बघा बर्फ पडतात लाग, वेदर चेंज व्हायला लागलाय खूप खतरनाकमध्ये. ह्या गाडीत बसून आता आपण जाणार नाही. तो रोड त्या रोडनं जायचं, पूर्ण चिकजाक रोड. चलो. हा 6 वाजले ते थांबायला जागा नाही भेटली अजून. गावकरी पाठीमागे थांबून देत नाही. ती पूर्ण आर्मी थांबून देत नाही. इकडे बघा पूर्ण हवा आहे, ती थंडगार हवा आहे. ऑक्सिजन लेवल कमी आहे. चला तरी जाऊ. ओके मंडळी, लुम्मामध्ये आलो आहे खाली, जिथनं पेंगॉंगलेला रोड जातो तिथं. जिथनं पेंगॉंगलेला रोड जातो तिथं येऊन थांबलो. सध्या आम्ही थोडं खाल्लं आहे. आता जेवण नव्हतं केलं. पाठीमागे एका सरांना आम्हाला दिलं होतं पार्सल, तीच थोडं खाल्लं आहे. झोपतो सध्याला. अशी जागा आहे सगळी आता. ओके, भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, गुड बाय.